आपल्यासोबत भाजपाचे नेते माजी आमदार संजय केनेकर आहेत. भाऊ काय सांगाल, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तोंडावर आली, भाजपाकडून कशी तयारी सुरू आहे? खरं तर भाजपा ही निवडणूक स्वबळावर निवडणूक पूर्णपणे यशस्वी होऊ शकते, निवडून येऊ शकतो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार. शेवटी आता महायुतीमध्ये काय निर्णय होतो ते महायुतीचे नेते ठरवतील, परंतु निश्चितच भारतीय जनता पार्टीची परिपूर्णता तयारी या मतदारसंघाची झालेली आहे आणि जवळपास ह्या मतदारसंघ खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी पूर्णपणे यशस्वीपणे खेचून आणू शकते इतकी तयारी भारतीय जनता पार्टीची झालेली आहे. पण आपण बघतो या मतदारसंघात जे आहे ते विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे आहेत. याच्यापूर्वीसुद्धा 2 वेळेस ते आमदार होते. राष्ट्रवादीसुद्धा याच्यावर दावा करू शकते. राष्ट्रवादीनं दावा केला तर आमचं काही हरकत नाही आहे, परंतु अजून महायुतीनं काही ठरवलं नसल्यामुळे भारतीय जनता पार्टीनं खरं तर भारतीय जनता पार्टीचा पूर्वीपासूनचा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा आहे. कुमुदिनी रांगणेकर या भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या पदवीधर मतदारसंघाच्या आमदार आहे आणि त्यामुळे सातत्याने हा भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे. मध्ये काही कारणास्तव तो चुकीच्या ज्या सत्ता या राज्यात होत्या त्यांनी त्यांचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला होता. पण काल TV9 मराठीशी बोलताना आमदार सतीश चव्हाण यांनी स्वतःची उमेदवारी घोषित केली. त्यांनी असाही दावा केला की पक्षाने सूचना दिल्यात निवडणूक लढा. पक्षानं तशा तर भारतीय जनता पार्टीच्या की मलाही पदवीधर नोंदणीचा मराठवाड्याचा समन्वयक प्रमुख केलं आहे आणि त्या समन्वयक मी असल्यामुळे मराठवाड्याचा पदवीधर नोंदणीचा संयोजक आहे आणि त्यामुळे निश्चितपणे मलाही तसे पार्टीच्या सूचना आहे की याच्यात आपली नोंदणी जास्त झाली पाहिजे. त्यामुळे अजून महायुतीचं काही उमेदवार ठरलेला नाही आहे. पण सतीश चव्हाण म्हणतात मीच राष्ट्रवादीचा उमेदवार आहे. ते कधीपासून महायुतीचे नेते झाले? महायुतीचे नाही पण राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणलेत. हो ना, पण त्यांना काय अधिकार आहे स्वतःची उमेदवारी ठरवण्याचा? महायुतीचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस आहे, आपले शिंदेजी आहे, सुनेत्राताई पवार आहेत आणि महायुतीचे नेते जे निर्णय घेतील तो सर्वांनाच मान्य करावा लागेल. हे काही महायुतीचे नेते नाही आहे म्हणून त्यांनी काही केलं तरी चालेल. पक्षानं तुम्हाला संधी दिली तर तुम्ही इच्छुक आहेत? हे बघा, पक्षाने ज्याही व्यक्तीला संधी दिली त्याही व्यक्तीला निवडून आणण्याचं काम मराठवाड्यातून मी निश्चित करेल. संजय केनेकरला संधी दिली तर? विषय पक्षात आमच्या व्यक्तीचा नसतो, विषय खऱ्या अर्थाने पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा असतो. त्यामुळे व्यक्ती मोठा नाही, इथं पक्ष मोठा आहे आणि त्यामुळे पक्षाने घेतलेला निर्णय मग तो कोणत्याही व्यक्तीचा असो माझ्यासह त्याला बांधील राहण्याचं काम पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि नेते करत असतात. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत भाजपचे नेते माजी आमदार संजय केनेकर होते. ज्या पद्धतीने जे आहे ते TV9शी बोलताना आमदार सतीश चव्हाण यांनी जे आहे ते पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवर दावा केला होता आणि मीच उमेदवार आहे, पक्षाने मला निवडणूक लढवायची सूचनासुद्धा दिल्यात असं वक्तव्य केलं होतं. यावर सुद्धा आमदार संजय केनेकर यांनी टीका केली आणि ते कधीपासून महायुतीचे नेते झाले, ते कधीपासून निर्णय घेतात, आज सुद्धा प्रतिसवाल केनेकर यांनी विचारला आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.